नमस्कार मंडळी, तुमचं मनापासून स्वागत आहे चवदार रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि हा जो तुम्ही पदार्थ पाहतात हा पाहून तुम्हाला लहानपणीची नक्कीच आठवण येईल, म्हणून ही रेसिपी तुम्ही पूर्ण पहा आणि तुम्ही घरच्या घरी ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू सुद्धा शकतात। यात कोणतेही अनहेल्दी पदार्थ वापरलेले नाही आहेत। हा पदार्थ बनवण्यासाठी कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर ह्याची काही एक गरज लागणार नाही आहे आणि हा आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेला अगदी हेल्दी पदार्थ आहे जो आपल्या शरीराचे न्यूट्रिशन वाढवण्यास मदत करतो आणि बनवायला तितकाच सोपा आहे। हे बघा, हे मी दूध घेतलेलं आहे, हे चीक दूध आहे अर्धा लिटर आणि त्याच्याच बाजूला हे मी जे वाटग्यात घेतलं आहे हे आपलं साधं दूध आहे। अर्ध्या लिटरपेक्षा कमी आहे दूध आणि तुम्ही फुल फॅट दूध सुद्धा वापरू शकता, त्यामुळे आणखी छान खरवस तयार होईल। आणि यामध्ये गूळ वापरलेला आहे, हा गूळ मी किसून घेतलेला आहे आणि हा जो गूळचं प्रमाण आहे ते आपला अर्धा जो वाटगा होता तो अर्धा वाटगा भरेल एवढं मी गूळ घेतलेलं आहे। आता एका टोपात मी हे साधं जे दूध होतं ते ओतून घेतलेलं आहे आणि यात जो किसलेला गूळ होता तो घालून घेतलाय। गूळ यासाठी किसून घेतलाय की तो लवकरात लवकर दुधात मेल्ट व्हावा। आणि हे जे दूध घेतलेलं आहे ना मंडळी, हे थोडंसं हलकंसं कोमट दूध वापरलेलं आहे मी, ज्यामुळे ना यात गूळ लवकरात लवकर मेल्ट होईल। आणि यात तुम्ही कच्चं दूध बिलकुल वापरू नका, नाहीतर जो खरवस बनून तयार होईल त्या खरवसाला कच्चट असा चव लागते। यात मी 4 टीस्पून साखर सुद्धा घातलेली आहे, ज्यामुळे गुळाचा आणि साखरेचा गोडवा थोडा बॅलन्स होईल आणि चव देखील छान येईल। तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता, पण माझ्या मते तुम्ही एकदा ही वापरून पहा, तुमचा खरवस अगदी टेस्टी बनून तयार होईल। आता आपण यात 1 चमचा वेलची आणि जायफळची पूड घालून घेऊयात आणि ही साखर आणि हे सगळं मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घेऊयात। थोड्या वेळाने हे आपलं मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि आपण जो वाफवायला जो डब्बा किंवा एखादा भांडं घेणार आहेत ते अगदी खोलगट घ्यायचं आहे आणि थोडं मोठा देखील डब्बा घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपलं हे पूर्ण मिश्रण अगदी चांगलं बसून जाईल। आपण हे साध्या दुधाचं आणि जे गुळाचं मिश्रण आहे ते आपण गाळणीने गाळून घेऊया, म्हणजे त्यामध्ये अगदी छोटे छोटे जे काही कण राहिले असतील ते निघून जातील गुळातले। आणि आता हा आपण चीक दूध यात घालणार आहोत। आता चीक दुधाचं प्रमाण हे अर्धा लिटर होतं, पण मी तुम्हाला वाटग्याने मोजून दाखवते। हा 1 वाटगा मी घातलेला आहे आणि हा अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा थोडा कमी वाटगा हा चिकदूध झालेला आहे। म्हणजे जर 1.5 वाटगा चिकदूध असेल तर तुम्ही 1 वाटगा साधं दूध वापरू शकता। हे जे चिकदूध होतं हे पहिल्या दिवसाचं चिकदूध होतं, म्हणून मी ह्यात 1 वाटगा साधं दूध वापरलेलं आहे। आणि यात छान कलर येण्यासाठी मी केशर सुद्धा वापरलेलं आहे। आता मी हे वाफवण्यासाठी आपलं उकड पात्र घेतलेलं आहे आणि या उकड पात्रात मी पाणी उकळायला ठेवला होता। आता हा भांडं जे आहे ते मी ह्यात ठेवून घेणार आहे आणि हा डबा वापरल्यामुळे हे डब्याचं झाकण सुद्धा मी लावून घेणार आहे। मला हमखास यावर झाकण लावून घ्यायचं आहे, कारण ह्यावर जर उकळताना जो वाफेचा पाणी असतो तो ह्या चीक दुधामध्ये पडून चीक खराब होऊ नये, म्हणून हा झाकण आपल्याला ठेवायचं आहे। आणि हे मिश्रण 30 मिनिटासाठी मीडियम गॅसवर उकडण्यासाठी ठेवायचं आहे। आता बघा, आपले 30 मिनिटं झालेली आहेत। 30 मिनिटानंतर हे भांडं आपण काढून घेणार आहोत। चिमट्याच्या मदतीने मी काढून घेते गरम असल्या कारणाने, आणि तुम्हाला चेक करून सुद्धा दाखवते की हा खरवस आपला तयार झाला आहे की नाही। खरवस आपला झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी मी चाकूचा वापर करते। चाकू हा आपला या खरवसामध्ये या मिश्रणामध्ये घालून जर आपला हा क्लीन निघाला चाकू तर समजून जायचं की हे आपलं मिश्रण चांगलं वाफून तयार आहे, खरवस आपला तयार झाला आहे। हा खरवस सध्या आता भरपूर गरम असल्या कारणाने तुम्ही याचा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वड्या पाडून घ्या। ह्यासाठी मी 2 तास फ्रीजमध्ये हा खरवस ठेवून दिला होता आणि हा पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी याच्या वड्या पाडून घेते। मंडळी, आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी आणि केमिकल मुक्त रेसिपी, सोप्या पद्धतीने बनवलेली आणि अगदी हेल्दी रेसिपी सर्वांसाठीच। मंडळी, हा चिकदूध उपलब्ध झाल्यास ही रेसिपी नक्की बनवा। साधी सोपी आणि सरळ होणारी, झटपट होणारी ही रेसिपी आहे। आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चवदार रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच पारंपरिक आणि हेल्दी रेसिपींसोबत आपल्या याच चॅनलवर।